आता पुढची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। गोविंद बागेत या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेत ही मागणी केली। बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आणि आता अशातच शरद पवार 3 दिवसांसाठी बारामतीत आले असून कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। आपल्या पाठीमागे हे सर्व कार्यकर्ते आहेत, हे युगेंद्र पवारांचे कार्यकर्ते आहेत। या सर्व कार्यकर्त्यांनी आज बारामतीतील गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि विधानसभेला युगेंद्र पवार हे त्यांना इच्छुक आहेत आणि त्यांना संधी द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। पवार साहेबांची भेट झालेली आहे। मला सांगा, आपली भेट झालेली आहे, काय साहेबांना आपण मागणी केली आणि साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिले? साहेबांना आम्ही मागणी केली की आता सुप्रियाताईंच्या प्रचाराच्या वेळेस युगेंद्र दादांची जी सामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे ती मजबूत झालेली आणि जनमानसामध्ये युगेंद्र दादांचा जे काम आहे आणि तो जो चेहरा आहे तो समोर येतोय। ही लोकांची मागणी की त्यांना या विधानसभेला तिकीट द्यावं, आमदारकीला तिकीट द्यावं, ही लोकांची मागणी। ही आम्ही दादांचं काम हे साहेबांच्या कानावरती घातलं, तर साहेबांनी आमचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आम्ही नंतर निर्णय घेऊन कळवू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं। दादांची तसे नाळ जनतेशी जोडली गेलेली आहे। सर्वसामान्यवर दादा डायरेक्ट पवार फॅमिली दादा असे आहेत की डायरेक्ट दादा सर्वसामान्य लोकांपर्यंत कनेक्ट झालेले आहेत। त्यांना कुठल्याही भेट घ्यायची असेल तर त्यांना कुठलाही PA नाही, कुठलाही माणूस त्यांच्या मध्यस्थी नाही, डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आणि दादांना भेटायचं। 1500 विहिरी खोदण्याचं काम शौर्य फाउंडेशनच्या मार्फत झालं आणि ते खुद्द दादांनी त्याची शिफारस त्या ठिकाणी केली होती। त्याचप्रमाणे मध्यंतरी जे दौरे झाले सुप्रियाताईंच्या काळामध्ये 108 ते 109 गावांमध्ये आदरणीय युगेंद्र दादा फिरलेले आहेत। त्या 108 गावातील लोकांची नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली आहे। त्यांचं काम बोलतंय, त्याच्यामुळे घाई वगैरे अजिबात काही नाहीये आणि लोकांच्या मनातील उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही की ह्या गोष्टीला घाई होते म्हणून। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।